ज्यांच्या स्पर्धा हे आता होत आहेत। काही दिवसापूर्वी मी त्या ठिकाणी मंगेश सोलकरांच्या गावामध्ये आलो होतो। तिथे कुणबी समाजाच्या वतीने स्पर्धा होत्या, पालपेणे गावाच्या वतीने स्पर्धा होत्या, पालपेणे कुंभार समाजाच्या वतीने स्पर्धा होत्या। याच मैदानावर मी आलो होतो त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून बेलदार समाजाचे संघ इथं आले होते आणि बेलदार समाजाच्या वतीने देखील स्पर्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। त्याच्यापूर्वी तळी याच्या वतीने तळी IPL म्हणून स्पर्धांचं इथं आयोजन केलं होतं। मराठा समाजाने स्पर्धांचं आयोजन केलं होतं। अशा वेगवेगळ्या समाजाच्या वतीनं या स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि समाजाच्या वतीनं जे स्पर्धांचं आयोजन केलं जातं त्या बऱ्याचशा स्पर्धांमध्ये ज्या समाजाच्या वतीनं या स्पर्धांचं आयोजन होतं त्या समाजाचे संघ, समाजातल्या तरुणांचे संघ, तरुण मुलांचे खेळाडूंचे संघ त्या IPL त्या स्पर्धांमधून खेळत असतात। परंतु मला विशेष करून प्रमोद गांधींना धन्यवाद दिले पाहिजेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी एक आगळा वेगळा असा हा उपक्रम जो आदर्श आहे, जो एक नाविन्यपूर्ण आहे, ज्याच्यामध्ये कल्पकता आहे, त्यांनी आपल्या पक्षातर्फे स्पर्धा भरवल्या। पण त्या स्पर्धांना त्यांनी नाव दिलं एक समाज आणि एक स्पर्धा, असंच ना, काय एक समाज आणि एक संघ, अशा प्रकारच्या स्पर्धा भरवून त्यांनी एक नवीन कल्पना सर्वांच्या समोर या ठिकाणी आणली आणि म्हणून मी त्यांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो, त्यांच्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो। अशा प्रकारचे त्यांनी सगळ्या समाजांना म्हणजे 12 समाजातल्या 12 संघांना संधी दिली। पण त्याचबरोबर संपूर्ण मतदारसंघामध्ये कोणा एका विशिष्ट समाजाच्या स्पर्धा न भरवता त्यांनी या मैदानामध्ये सर्व समाजाला संधी उपलब्ध करून दिली। हा उपक्रम अतिशय आगळा वेगळा आहे, कौतुकास्पद आहे आणि नाविन्यपूर्ण आहे आणि त्या स्पर्धांचं विनोद तुम्ही मला निमंत्रण दिलं। अशा प्रकारचं ज्या वेळेला एखादा नाविन्यपूर्ण उपक्रम असतो त्यावेळेला या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे की अशा प्रकारच्या उपक्रमाचं कौतुक करणं, तुम्हाला प्रोत्साहन देणं आणि चांगलं काम करता ते अधिक तुमच्याकडून हातून चांगलं व्हावं याकरता म्हणून तुम्हा सर्वांना वाटेल ती वेळेला प्रसंगी मदत करणं हे आपलं काम आहे आणि म्हणून मी तुमचं या ठिकाणी कौतुक करण्याकरता आलो, तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता आलो। तुमच्या ह्या नाविन्यपूर्ण कल्पनेचं या ठिकाणी अनेकांनी अनुकरण करावं अशा प्रकारचं आव्हान करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी आलो। बांधवांनो, भगिनींनो, आज आपण अशा पद्धतीनं की शेवटी तुम्ही आम्ही सगळी महाराष्ट्रातली म्हणा, आपल्या मतदारसंघातली म्हणा, जिल्ह्यातली म्हणा, ही मराठी माणसं आहोत आणि हे मराठी माणसं कुठल्याही जाती धर्मामध्ये विभागली असली तरी शेवटी आम्ही सगळे मराठी आहोत अशा भावनेने एका छत्राखाली तुम्ही सर्वांना आणलं, त्याबद्दल तुम्हाला मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो। धन्यवाद देत असताना खेळाडू अतिशय उत्तम प्रकारचा खेळ या ठिकाणी करतायत। आम्हालाही वाटतं दिवसभर इथं बसून राहावं आणि मला वाटतं आशिम हा स्टेज मला वाटतं आता परमनंटच करून टाकलेला आहात। ज्या वेळेला मी येतो त्यावेळेला या स्टेजवरच मला सुनील इथं आणलं जातं आणि हा स्टेज मला वाटतं कायमचा फक्त तुम्ही ठेवलेला आहे, फक्त पाठीमागचा बॅनर बदलायचं काम, बॅकड्रॉप जो आहे तो बदलायचं काम तुम्ही करता आणि म्हणून चांगली गोष्ट आहे। जे कोणी जागेचे मालक आहेत विजयराव, त्यांनाही धन्यवाद दिले पाहिजेत। ते हे मैदान या ठिकाणी उपलब्ध करून देतात। मला वाटतं ते मैदान कोणाचं आहे मला माहित नाही, अब्बास भाईंचं आहे। त्यांनी हे जर मैदान कायमचं खेळायला दिलं तर आपण या ठिकाणी उत्तम प्रकारचं एक स्टेडियम उभं करून टाकू, स्टेडियम उभं करू। कारण गुहागरला अशा प्रकारचं मैदान नाही, स्टेडियम नाही, एखादं नाट्य संकुल नाही, थिएटर नाही आणि म्हणून या सोयी सुविधा उपलब्ध करण्याचं काम हे शहराचा ज्या वेळेला डीपी तयार होईल, आज गेले कित्येक दिवस तो डीपी अर्धवट पडलेला आहे, त्यावेळेला ह्या सगळ्या सोयी सुविधा होतील। पण तोपर्यंत हे जर आबाजबाईंनी ग्राउंड जर आपण दिलं
तर आपण निश्चितपणे याच्यावर एक चांगल्या प्रकारचा तालुका संकुल क्रीडा संकुल उभं करू आणि म्हणून पाहिजे तर अब्बासभाईचं नाव पण लावून टाकू आपण, काय अडचण नाही आपल्याला, ते नाव लावून टाकू. आणि म्हणून तशा प्रकारचं जर अब्बासभाईंनी औदार्य दाखवलं तर मी निश्चितपणे धन्यवाद देतो. राहता राहिला प्रश्न, प्रमोद गांधींनी मला माझा सत्कार केला आणि सत्कार करत असताना त्यांनी त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची छत्री ही मला उघडून माझ्या डोक्यावर धरली. तेव्हा तुम्ही म्हणालात आता भास्कर रावांना छत्री खाली घेतलेलं आहे, कोण कोणाला छत्री खाली घेतोय आता हे दिसेल असं तुम्ही म्हणालात. कोण कोणाला नाही, मीच त्यांच्या छत्री खाली गेलोय. याचं कारण असं आहे की बाहेर रणरणत ऊन आहे, 42-44 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर आहे, प्रचंड असा उकाडा होतोय. आणि आता मी निश्चिंत आहे कारण माझ्या डोक्यावर प्रमोद गांधींनी छत्री धरलेली आहे म्हणून मी त्या छत्री खाली गेलोय. त्यामुळं प्रमोद गांधींनी आता माझ्या डोक्यावर छत्री धरली असल्यामुळं मला चिंता राहिलेली नाही. प्रमोदजी, तुमच्या घराण्याचे आणि माझे अनेक प्रकारचे संबंध आहेत. मी तुमच्याबद्दल ऐकून होतो पण मला वाटतं आपण प्रत्यक्ष कधी भेटलो नव्हतो. निवडणुकीमध्ये आपण एकमेकाच्या समोर होतो पण समोरासमोर कधी आलो नव्हतो. आज समोरासमोर राहिलं, बाजूला तर कडेकडेला आलोय आणि तुम्ही छत्री माझ्या डोक्यावर घेतलेली असल्यामुळं आता मला उष्णतेची काळजी नाही, उन्हाची काळजी नाही, पावसाची काळजी नाही आणि कुठल्याही वारा वाटोळ्याची सुद्धा काळजी नाही. अमीश, बरोबर आहे ना? आणि म्हणून तुम्ही कोण कोणाच्या छत्री खाली गेला यापेक्षा मी छत्री खाली गेलो आणि त्यांनी छत्री माझ्या डोक्यावर धरली एवढं लक्षात ठेवा. अशा प्रकारचं या ठिकाणी गमतीचा भाग हा बाकी सोडून द्या. परंतु राजकारणाच्या पलीकडं अशा कामांमधून एकमेकाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. हे माझे विचार गेले अनेक वर्ष मी जोपासलेले आहेत. संजय पवार लांबून बघतायत तिकडून, अनेक वर्ष जोपासलेले आहेत. कोण कुठल्या पक्षाचा आहे, कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे, कोण कुठल्या विचारांचा आहे, त्या त्या वेळेपुरसा मी विचार करतो. ती वेळ संपली की हा विषय माझ्या डोक्यात कधीही राहत नाही. त्यामुळं प्रमोद गांधी, तुम्ही चांगला जो उपक्रम केला त्याचं कौतुक करत असताना तुमचा पक्ष कुठला, माझ्या डोक्यावर छत्री कुठल्या निशाणीची आहे यांनी मला काही फरक पडत नाही. तर तुमच्या डोक्यातून निघालेला विचार अतिशय स्तुत्य आहे आणि म्हणून त्याचं कौतुक करण्याकरता मी या ठिकाणी आलो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. खेळाडू म्हणतायत बाबा रे आम्ही उन्हात उभे आहेत, लवकर थांबवू, पण आता 15 मिनिटं थांबवायचं नाही असं ठरवलेलं आहे. आज हनुमान जयंती आहे, उन्हाची काय पर्वा करताय? अरे हनुमान मारुतीराय जन्माला आल्याबरोबर सूर्याला गिळायला गेला होता. त्याचा अनुकरण आणि त्याचा आदर्श आणि त्याचा आजचा जन्मदिवस तुम्हाला आहे. आणि म्हणून ती हनुमंताची ताकद, ती हनुमंताची बुद्धी, ती हनुमंताची शक्ती, ती हनुमंताची युक्ती तुमच्या सर्वांच्या अंगी बाणावी, सर्वांच्या अंगी त्या ठिकाणी यावी.